सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी आरोपी अटकेत आहे। मोहम्मद अलियान असे या आरोपीचं नाव आहे। ठाण्याच्या रिकी बारमध्ये हा आरोपी कामाला होता। ठाण्याच्या हिरानंदानी भागातून या आरोपीला अटक करण्यात आली। मोहम्मद अलियान हा आपलं नाव विजय दास असं सांगत होता। पकडलं जाण्याच्या भीतीनं तो आपलं नाव खोटं सांगत होता। दरम्यान सैफवर हल्ला करणारा मोहम्मद अलियानच असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। त्यानंतर त्याला खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। या प्रकरणी मुंबई पोलीस सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सैफवरील हल्ला प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी 9 वाजता पत्रकार परिषद असणार आहे। याआधी आपण अधिकचे अपडेट्स घेणार आहोत। आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेले। विशाल, सौरभ, अभिनेता सैफ अली खान याच्यावरती जो हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यानंतर आरोपीचा शोध जो आहे हा मुंबई पोलिसांकडनं सुरू झाला होता। जवळपास 20 पथकं या आरोपीचा शोध घेण्यासाठी तैनात करण्यात आली होती। ह्या आरोपीचा शोध घेतला जात होता। ठाण्यातून हिरानंदानी कॅम्पच्या बाजूलाच जे लेबर कॅम्प आहे या कॅम्पच्या इथनं या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे, ताब्यात घेण्यात आलेलं आहे। खार पोलीस स्टेशनमध्ये या आरोपीची चौकशी जी आहे ही सुरू आहे। मोहम्मद अलियान असं या आरोपीचं नाव आहे आणि पश्चिम बंगालमधील हा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती सद्यस्थितीला आपल्याला मिळते। मुंबई पोलिसांकडनं 9 वाजता पत्रकार परिषद सुद्धा, या पत्रकार परिषदेमध्ये खुलासे जे आहेत हे केले जाणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही संशयित आरोपींना सुद्धा सौरभ मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि त्या आरोपींच्या बाबतीत काय वेगळी माहिती पोलिसांकडनं दिली जाते हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। कारण का या आरोपीचा चेहरा मिळता जुळता असल्यामुळे मुंबई पोलिसांना एक मोठं यश जे हे मिळालेलं आहे। जो लेबर कॅम्प आहे या लेबर कॅम्पला पोलिसांनी घेराव घातला होता आणि अलगदरित्या या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। रात्रीपासून या आरोपीची चौकशी जी आहे ही सुरू आहे। वेगवेगळ्या अँगलनं तपास जो आहे हा या आरोपीचा आता सुरू झालेला आहे। पोलिसांकडनं वेगवेगळ्या अँगलनं या आरोपीची चौकशी जी आहे ही केली जाते। हा एकटाच आहे की हा एक कट होता, अजून काही याच्यामध्ये व्यक्ती सहभागी होती का, किंवा याचा मास्टरमाइंड अजून कोणी आहे का, या बाबतीनं तपास जो आहे हा मुंबई पोलिसांकडनं सुरू झालेला आहे। त्यामुळे सकाळी 9 वाजता या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीत आता पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर माहिती जी आहे ही मुंबई पोलिसांकडनं दिली जाणार आहे। सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ विशाल। तुर्तास धन्यवाद।